महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसनं भंडारा इथं आंदोलन केलं। यावेळी नागरिकांना मेलोडी चॉकलेटचं वितरण करण्यात आलं। जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। काँग्रेसची सत्ता असताना आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या असल्या तरी सरकारनं त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही। सबसिडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाही। यूपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर 400 रुपयांना मिळायचं, तर आता एका सिलेंडरसाठी 900 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात। सिलेंडर बुक करण्याचा कालावधी 15 दिवसांवरून 1 महिन्याचा करण्यात आलाय। यामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याचाच निषेध म्हणून भंडाऱ्यात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेलोडी चॉकलेट वाटून निषेध व्यक्त केला। पेट्रोल डिझेलचे जे दरवाढ होत आहे याचा सर्वात जास्त फटका जर कोणाला बसत असेल तर तो शेतकरी बांधवांना बसत आहे। पहिलेच्या काळात बैलगाडीने आपण शेत जुपायचो, बैलांच्या माध्यमातून शेत जुपायचो। आज आपल्या सगळीकडे ट्रॅक्टर्स झाले आहेत, त्याच्यामुळे डिझेल उपलब्ध नसल्यामुळे तर सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। पण जे दरवाढ झाली आहे ते परवडण्याजोगी नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ आम्ही आजचा हा आंदोलन केला।